पोलीस ठाणे गिट्टी खदान हद्दीत 21 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास रचना साईंतारा फेज 1 अपार्टमेंट हजारी पहाड येथे ड्युटीवर असलेले गार्ड मारुती प्रल्हाद आत्राम यांच्यावर त्यांच्या जावयाने जीवघेणा हल्ला केला। मारुती प्रल्हाद आत्राम हे ड्युटीवर असताना त्यांचा जावई दुचाकीने आला व फिर्यादी यांना खर्चासाठी पैशाची मागणी केली। फिर्यादीने पैसे न दिल्याने आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली। तसेच त्याच्या जवळ लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या पोटालगत डाव्या बाजूस पाठीवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। गंभीर जखमी झालेल्या फिर्यादींना उपचारासाठी मेयो हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे। तारीख 22 एप्रिल 2024 रोजी गिट्टी खदान या ठिकाणी अपराध नंबर 295 कलम 307 504 आणि 506 असा गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यामध्ये फिर्यादी मारुती प्रल्हाद आत्राम वय 46 वर्ष राहणार हजारीपाडचे आहेत फिर्यादी, आणि आरोपी जो आहे तो या फिर्यादीचा जावायचा आहे, म्हणजे फिर्यादीच्या मोठ्या मुलीचा नवरा। त्याचं नाव करण बाबूलाल हवलदार वय 28 वर्ष, ते राहतात जगदीश नगर या ठिकाणी। तर आरोपी यांनी त्यांच्या पत्नीला त्याच्या वडिलांमार्फत म्हणजे फिर्यादी मार्फत 10,000 रुपयाची मागणी केली होती। आरोपीच्या पत्नीने पैसे देण्यास नकार दिलेला आहे। तर या आरोपी जरा रागीट स्वभावाचा आहे आणि हिंसक प्रवृत्तीचा आहे। त्याच्यावर याच्या अगोदरही NC केसेस दाखल आहेत, आपल्या पोलीस स्टेशनला आहेत। तर या आरोपीने फिर्यादी हे सिक्युरिटी गार्डची नोकरी करतात। तर ते फिर्यादी सिक्युरिटी गार्डच्या नोकरी वाचताना त्या ठिकाणी जाऊन त्यांना पैसे नाही दिले म्हणून त्यांच्यावर कोयत्याने वार केले आहेत, वार करून जीव मारण्याचा प्रयत्न केला आहे। तसंच आणि घाण शिव्या वगैरे दिल्या आहेत त्यांनी, आणि परत जीव मारण्याची धमकी दिली त्यांनी। अशावरूनच पोलीस स्टेशनला 307 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे आपण। पुढील तपास चालू आहे। सध्या आरोपीचा 2 दिवस PCR मिळालेला आहे आणि पुढील तपास आमचा सुरू आहे। या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे गिट्टी खदान येथे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेऊन आरोपीस अटक केली आहे। पुढील तपास सुरू आहे।